मागील 24 तासात अटीट गावात झालेल्या ढगफुटीजन्य अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी पिण्याच्या विहिरींमध्ये मिसळल्याने पाणी दूषित झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने गावातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत सर्व नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे। तसेच प्रत्येक नागरिकांनी आपल्या घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा, साचलेले पाणी त्वरित काढून टाकावे आणि वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी। यामुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, अतिसार यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होईल। आरोग्य विभागाने नागरिकांना पावसाळ्यात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत स्वच्छ परिसर, सुरक्षित पाणी आणि निरोगी कुटुंब हा संदेश दिलाय। या प्रसंगी श्रीमती जे.एस. सय्यद, ANM, कृणाल नांदगळे, MPW, सविता जाधव, SH आशा वर्कर, श्रीमती शारदा गुरव आशा वर्कर, श्रीमती मुगल गुरव PTLA हे जण उपस्थित होते। नमस्ते, मी आरोग्य सेविका श्रीमती जबीन सय्यद, उपकेंद्र आतीड। आतीड गावातील सर्व ग्रामस्थांना मी विनंती करते की गेल्या 24 तासामध्ये आपल्या आतीड गावामध्ये ढगफुटीमुळे अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे पावसाचे पाणी आपले पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये मिसळले आहे। त्यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पाणी नमुने आम्ही तपासणीसाठी पाठवलेले आहे। तरीही तोपर्यंत नागरिकांनी आपल्या गावामध्ये कोणतीही उलट्या जुलाब किंवा पाण्यामार्फत होणारे जे आजार आहेत त्याची साथ होऊ नये, त्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी म्हणजे आपले पिण्याचे पाणी आहे ते उकळून गाळून प्यावे, निर्जंतुक पाणी प्यावे। तसेच आपल्या पावसामुळे घराभोवतीचा सभोवतालचा परिसर आहे तो अस्वच्छ झाला असेल तर आपल्या घराभोवतीची स्वच्छता करावी, जेणेकरून आपल्या भागामध्ये आतीड गावामध्ये पाण्यामार्फत किंवा कोणत्याही डासांमार्फत होणाऱ्या साथीचे आजार उद्भवू नये यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी। धन्यवाद। एस्पराची न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी संजय चांदगुडे, खंडाळा।